नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत CISF भरती 2025 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल 1161 कॉन्स्टेबलची जी भरती निघाली आहे त्या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे मिळेल। तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलमध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदाच्या एकूण 1161 जागा निघालेल्या आहेत। तर त्यात पद आहेत कॉन्स्टेबल ट्रेड्समन मध्ये पदे आहेत कुक, मोची, शिंपी, नाभिक, वॉशरमन, स्वीपर, पेंटर, सुतार, इलेक्ट्रिशियन, माळी, वेल्डर, चार्ज मेकॅनिक आणि मोटर पंप अटेंडंट इत्यादी पदे या भरतीमध्ये आहेत। तर पद संख्या एकूण आहे 1161 जागा आहेत। त्याचप्रमाणे त्याची वेतन श्रेणी जी असणार आहे ती CPC 7 नुसार लेवल 3 प्रमाणे वेतन श्रेणी असणार आहे। त्यानंतर शैक्षणिक पात्रता जी आहे तर इयत्ता 10वी उत्तीर्ण, तर काही पदांसाठी ITI किंवा संबंधित ट्रेडमध्ये कौशल्य असणे गरजेचे आहे। तर वयोमर्यादा जी असणार आहे तर किमान 18 आणि कमाल 23 वर्ष ही वयोमर्यादा असणार आहे। त्यानंतर परीक्षा शुल्क जे असेल ते अमागाससाठी 100 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी ₹0 हे परीक्षा शुल्क असणार आहे। त्याचप्रमाणे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात आपण कुठेही असू शकते। त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख आहे दिनांक 5 मार्च 2025। 5 मार्च 2025 पासून हे अर्ज चालू होतील। त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख जी असणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ती 3 एप्रिल 2025 असणार आहे। तर संबंधित जाहिरातीसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे आजच आपल्याला तयार करून ठेवायचे आहे। तर ते कागदपत्रे कोणते कोणते लागणार आहे जे आपल्याकडे असले पाहिजे त्याची माहिती बघूया। तर पहिले आहे फोटो, 3 महिन्यांपेक्षा जुना नसलेला पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे तो 20 KB ते 50 KB। त्यानंतर 3.5 सेंटीमीटर बाय 4.5 सेंटीमीटर ज्यावर फोटो काढल्याची तारीख स्पष्टपणे छापलेली असावी। त्याचप्रमाणे आपली स्वाक्षरी असलेली पाहिजे। स्वाक्षरी ही स्कॅन केलेली स्वाक्षरी पाहिजे। JPG फॉर्मॅटमध्ये 10 KB ते 20 KB पर्यंत 4 बाय 2 सेंटीमीटर ही त्याची साईज असली पाहिजे। त्यानंतर वयाचा पुरावा असला पाहिजे। वयाच्या पुराव्यामध्ये जन्म प्रमाणपत्र किंवा 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट जे असते ते PDF फॉर्मॅटमध्ये 1 MB पेक्षा अधिक नसावे। त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, तर शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र जे पद 10वीवर अवलंबून आहे त्यासाठी 10वी पर्यंतची शैक्षणिक पात्रता, जे ITI वर अवलंबून आहे त्यासाठी ITIची प्रमाणपत्रे आणि इतर काही असतील तर त्याप्रमाणे प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र हे गरजेचं आहे। तर डोमोसाईल सर्टिफिकेट किंवा उमेदवाराच्या रहिवासीचे प्रमाणपत्र हे आवश्यक आहे। त्यानंतर जात प्रमाणपत्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी, अनुसूचित जाती जमाती व इतर मागास वर्गांसाठी म्हणजेच SC ST OBC आणि EWS हे जर असतील तर यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्यानंतर ओळखपत्रामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड किंवा विद्यापीठ महाविद्यालयाचं ओळखपत्र असले तरी चालते। त्याचप्रमाणे इतर कागदपत्रे, तर इतर कागदपत्रांमध्ये येते माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र आणि सरकारी नोकरीतील कर्मचाऱ्यांसाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, म्हणजे एखादा माजी सैनिक असेल तर त्यासाठी त्यांचं डिस्चार्ज प्रमाणपत्र हे गरजेचं आहे। त्यानंतर सरकारी नोकरीतील कर्मचाऱ्यांसाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे गरजेचे आहे। त्यानंतर आपण ॲप्लिकेशन करण्यासाठी या स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर जाऊन आपण ॲप्लिकेशन करू शकतो। ऑफिशियल वेबसाईटची ही लिंक तिथे दिलेली आहे। हीच लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळेल आणि या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन बटनावर क्लिक करून
इथं न्यू रजिस्ट्रेशन करून आपण आपला जो काही अर्ज आहे ऑनलाईन अर्ज तो आपण ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो, किंवा इथं ज्या काही जाहिराती आहेत जाहिरातींचे कागदपत्रे आहेत ते तुम्हाला वाचण्यासाठी इथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल। तर 5 तारखेला ही भरती चालू होते ऑनलाईन पद्धतीने, तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला नक्कीच यावर व्हिडिओ बनवून देण्यात येईल। तर अशा प्रकारे तुम्ही आपला अर्ज भरू शकता आणि त्याचप्रमाणे आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो। नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडियाला लगेच फॉलो करा। मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमचे येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचतील। धन्यवाद।